नमस्कार, मी पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण सुंदर अशी स्लीव डिझाईन बघणार आहोत. अशी स्लीव डिझाईन ज्याच्यासाठी आपल्याला कापड कमी लागणार आहे. तर बघा, आता या स्लीवची आपण इथे मापे समजून घेऊया. तर बघा, या स्लीवची उंची 5 इंचाची आहे, जेणेकरून ही स्लीव आपली तयार 4.5 इंचाची होईल. तर बघा, याची बाही घडी जी आहे ती 7.5 इंचाची आहे आणि कॅप हाईट मी ही 2.25 इंचाची इथे घेतलेली आहे. तुम्ही 2.5 इंचाची सुद्धा वापरू शकता. त्यानंतर आता आपण डिझाईनचं माप घेऊया. इथं बघा, 2.25 इंचावरून वरती मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथून आता आपल्याला अशा पद्धतीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने इथे मी आकार देऊन घेतलेला आहे. तर हा आकार आपल्याला अस्तरवरतीच देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, हे एक्स्ट्राचं आकार दिल्यानंतर जे आहे एक्स्ट्राचं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, याला आता आपण मेन फॅब्रिक जोडून घेऊया. तर बघा, याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला हे अस्तरचं कापड ठेवायचं आहे आणि पिन लावून घ्यायचे आहेत. तर बघा, जे नवीन शिकत आहेत त्यांनी अशा पद्धतीने पिन्स लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या स्लीव्हजला कुठेही चुन्या पडणार नाहीत आणि व्यवस्थित आपल्याला टिप मारायला येईल. त्यानंतर बघा, अशा पद्धतीने इथे मी खडूने मार्किंग करून घेत आहे. तर हे मार्किंग अशासाठी करत आहे, जे नवीन स्लीव्ह डिझाईन शिकत आहेत किंवा नवीन ब्लाऊज शिकत आहेत त्यांच्यासाठी खास आपल्या स्लीव्हचा जो आकार आहे तो बिघडू नये, आपली डिझाईन ही व्यवस्थित फिनिशिंग सहित दिसावी, यासाठी इथे मी हे खडूने मार्किंग करून घेतलेलं आहे. तर बघा, हे खडूने जे मार्किंग केलेलं आहे, आता आपल्याला हे लक्ष द्यायचं आहे की आपली जी टीप आहे ती बरोबर ह्या मार्किंग नुसार येणार आहे किंवा आली पाहिजे. तर अशा पद्धतीने इथे आपण टीप मारून घ्यायची आहे. टीप मारून झालेली आहे. आता आपण ह्या पिना काढून घेऊया. तर पिना काढल्यानंतर बघा, आपल्याला आता हे एक्स्ट्राचं जे आहे फॅब्रिक ते कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे कट करून घेत आहे. तर थोडं थोडं आपल्याला कडेने कापड सोडायचं आहे आणि नंतर कट करायचं आहे, जेणेकरून आपल्या स्लीव्हजला आकार देण्यासाठी आपल्याला इथे छोटे छोटे जे कट लावायचे आहेत ते कट लावण्यासाठी आपल्याला कापड शिल्लक राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने हे एक्स्ट्राचं आपण कापड कट करून घेतलेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीने कट लावल्यामुळे आपल्या डिझाईनचा जसा आकार आहे तसं कापड वळण घेतं. तर त्यानंतर बघा, आता इथे आपण दाबटीप देऊन घेणार आहोत. तर बघा, नवीन शिकणाऱ्यांनी अशा पद्धतीने ही दाबटीप नाही दिली तरी चालेल, कारण ही दाबटीप बरोबर आपली अस्तरच्या आणि ब्लाऊज पिसाच्या कापडाच्या बरोबर मध्यातून गेली पाहिजे, जेणेकरून आपण हे उलटवल्यानंतर अस्तर बरोबर आतमध्ये जाईल. त्यामुळे ही दाबटीप नवीन शिकणाऱ्यांनी नाही दिली तरी चालेल. तर बघा, अशा पद्धतीने डायरेक्ट कापड उलटवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे बघा, ब्लाऊज पिसावरून दाबटीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून अस्तर आपलं आतमध्ये जाईल आणि ब्लाऊज पिसाचं जे कापड आहे ते आपलं वर दिसेल. अशा पद्धतीने दाबटीप दिल्यानंतर आपली स्लीव्हची डिझाईन जी आहे ती व्यवस्थित फिनिशिंग मध्ये दिसते. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा, आता आपण हे अस्तर मेन फॅब्रिकला जोडून घेऊया. तर एकदम कडेकडेने अस्तरवरून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि कुठेही चुन्या पडणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा, इथे मी एकदम कडेकडेने टिप मारून घेत आहे. अशा पद्धतीने तुम्ही टिप मारून घ्यायची आहे. तर इथे एक्स्ट्राचं कापड राहिलेलं आहे ते आता आपण कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने हे कट करून घ्या. तर बघा, ही स्लीव्ह आपली रेडी झालेली आहे. आता यामधील आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची आहे. तर बघा, 5.5 इंच याची लांबी रुंदी घेतलेली आहे. तुम्ही 6 इंच सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर अशा पद्धतीने बघा, त्रिकोणी घडी घालून घ्यायची आहे आणि आपल्याला याच्यावरून टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने इथे टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर बघा, दुसरं कापड इथे मी घेतलेलं आहे.
तर बघा याचा काठ होता थोडासा शिल्लक राहिलेला, तो इथे मी वापरलेला आहे. तर अशा पद्धतीने ह्याची सुद्धा घडी काढून घ्यायची आहे. तर याची लांबी रुंदी मी 4.5 इंच घेतलेली आहे. तुम्ही 5 इंचाची सुद्धा घेऊ शकता किंवा 4.5 इंचाची सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर बघा हे अशा पद्धतीने एकावर एक ठेवायचं आहे, व्यवस्थित ठेवायचं आहे, जेणेकरून दोन्ही मधलं जे अंतर आहे ते व्यवस्थित दिसेल. आणि अशा पद्धतीने मध्यभागातून आपल्याला पहिली टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून ह्यांचे जे टोक आहेत ते एकसारखे येतील. त्यानंतर वरच्या साईडने सुद्धा आपण अशा पद्धतीने ते जॉईन करून घेणार आहोत दोन्ही एकमेकांना. त्यानंतर बघा स्लीवच्या मध्यभागी अशा पद्धतीने याची आपल्याला डिझाईन तयार करायची आहे. तर अशा पद्धतीने ठेवून याला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. बघा दोन्ही साईडला लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ही डिझाईन आपली निसटणार नाही. त्यानंतर बघा याला आता आपण सुंदर अशी लेस लावून घेणार आहोत. तर बघा काठामध्ये लेस सारखा कलर आहे, त्यामुळे ही लेस इथे मी वापरलेली आहे, जेणेकरून आपली स्लीव्ज ही उठून सुद्धा दिसत आहे. तर बघा अशा पद्धतीने इथे मी ह्या लेसचा वापर केलेला आहे. तर तुम्ही कोणत्याही प्रकारची इथे लेस वापरू शकता, जशी तुमच्या स्लीव्जला शोभेल अशी. तर बघा आपल्याला या लेसला डबल टिप सुद्धा मारून घ्यायची आहे. तर बघा सुंदर अशी ही स्लीव डिझाईन अगदी 5 मिनिटात रेडी झालेली आहे.